नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल चतुर्थी होती. चतुर्थीला ना मी अशा पद्धतीने इथे जेवण बनवलेलं संध्याकाळी. तर इथे पुरी, भाजी, शेवायचं खीर आणि कोशिंबीर बनवलेलं. तर पुरीना मी गव्हाचं पीठ, रवा आणि मैद्याचं बनवलेलं. तर सगळ्यात आधी ना मी इथे 1 कप रवा घेतलेला, 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आणि इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी पुरीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि इथे मी बटाटेसुद्धा आधी उकडून घेतले होते. बटाटे उकडून झालेले आहेत, तर कट करून घेते. तर इथे भाजी बनवण्यासाठी ना मी गॅसवरती कढई ठेवलेले आहे. त्यामध्ये 1-2 चमचे तेल ओतून द्यायचे. तेलामध्ये मोहरी, जिरे छान तडतडून द्यायचे. तर मोहरी, जिरे ते तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचे. कांदा छान परतून झालं की त्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी, तो बारीक चिरलेले. तो टोमॅटोसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्याच्या आधी ना मी ते अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट घेतलेलं आहे आणि मग टोमॅटो ॲड केलेले आहेत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर इथं काही मसाले घेतलेले आहेत मी. तर मसाल्यामध्ये मी इथं हळद घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, धने पावडर आहे, गरम मसाला आहे आणि घरगुती काळा मसाला आहे. हे सगळं मसाले ना व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचे. मग त्यामध्ये उकडलेले बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये ना मी इथे 1.5 ग्लास असं गरम पाणी त्यामध्ये मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला छान एक उकळी येऊ द्यायचं आहे. तर इथं मी प्लेट झाकून ना भाजीला एक छान उकळी येऊ देते. तर इथं बघू शकता तुम्ही, भाजीला छान उकळी आलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भाजीला अशी उकळी आलेली आहे. तर इथं मी गॅस बंद करते. आपली बटाट्याची आमटी बनवून तयार झालेली आहे. तर इथं पुरी लाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आणि त्याचे पुऱ्या लाटून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही, पुऱ्या मी इथे लाटून झालेल्या आहेत, ते 5 ते 6. आणि इथे सगळे पुऱ्यांना मी बघू शकता तुम्ही छान टम्म असे फुगलेले आहेत. तर मी इथे 5-6 पुऱ्या लाटून घेऊन ना मग एकदमच लाटून ठेवलेले नाही आहेत मी इथे पुऱ्या. थोड्या एक 3-4 असे लाटून घेऊन मग मी तळायला घेतलेल्या आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही, एकदमच लाटून ठेवल्या ना एकावर एक, मग ते पुरे फुगल्या जाणार नाही. मग अशा पद्धतीने आपण 3 ते 4 पुऱ्या आपण लाटून ठेवून मग तळलं गेलं ना. बघू शकता तुम्ही, सर्व पुऱ्या इथे छान टम असे फुगले गेलेले आहेत. जरासुद्धा असे एकसुद्धा पुरी अशी बसलेली नाही आहे. सगळे पुऱ्यांना इथे छान टम असे फुगून तयार आहेत. तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही, आपली भाजी, बटाट्याची आमटी बनवून तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. कोशिंबीर पण बनवलेलं आहे मी. आणि अशा पद्धतीने आपले हे टम्म फुगलेले हे पुरीसुद्धा बनवून तयार झालेले आहेत. आणि सोबत ना मी साईडला इथे शेवयाची खीरसुद्धा बनवलेली आहे. अशा पद्धतीने चतुर्थीच्या दिवशी ना मी अशा पद्धतीने आपली ही पुरी भाजीची आपली ही थाळी बनवून तयार झालेली. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून